श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजची सकाळ साधारणच झाली होती नेहमीप्रमाणे। आज बागेत छान फुलं आले होते। सकाळी देवाला फुलं वाहून छान देवपूजा करून घेतली। आणि आज ना आपल्याला हे नारळ बदलायचे। नारळला खूप मोठा कोंब आलेला आहे आणि हे नारळ ना आपल्या प्लॉटवर लावायचं आहे। सकाळी खूप छान वातावरण होतं। आज ढगाळ वातावरण होतं। पाऊस काय नव्हता पण वातावरण खूपच ढगाळ होतं। खूप छान असं गार वाटत होतं सकाळी। आणि आज ना संध्याकाळी आपली परीची सायकल चालवायला चालू होतं आणि तिच्या सायकलमध्ये ना हवा कमी होती, तर तिने तिची हवा भरून सगळ्या फ्रेंड्सची सायकलची हवा पण चेक करून घेतली पप्पांकडून। मग तिच्या नेहमी ना संध्याकाळी असं सायकलिंगचं काम चालू असतं तिचं। आणि मी आता संध्याकाळी नारळ घेऊन निघाली प्लॉटवर, झाड लावायचं होतं म्हणून। आणि स्वीटीला घेऊनच निघाली। स्वीटी आता छान गाडी चालवायला लागून गेली आणि मला खूपच प्राऊड फील होते तिच्या मागं बसून। ती आता 9th स्टँडर्डमध्येच आहे पण ती खूप छान गाडी चालवते आणि मला असं प्लॉटवर घेऊन जाते, घेऊन येते। आणि हे आमचं रस्ता आहे प्लॉटवर जायचा। आणि इथं पूर्ण शेती आहे आजूबाजूला आणि इथं मध्ये घर, ज्यांनी प्लॉट घेतले त्यांनी घरं बांधून घेतलेले आहेत। आता मी, पप्पा आणि स्वीटी आम्ही तिघं निघालो आहे इथं यायला। आणि इथं पप्पांनी खोदायला घेतलं आहे प्लॉटवर। इथं ना पप्पा खोदून राहिले होते, नंतर खोदून झाल्यानंतर मग मी ना खत टाकून घेतलं आणि खत आणि माती आणि मिक्स करून घेतले छान। आणि पाणी टाकून पप्पांनी ना खत आणि माती मिक्स करून घेतली, म्हणजे जमीन पण कोरडी झाली होती आणि सगळं ओलं करून घेतलं झाड लावण्यासाठी नारळाचं। खाली ना मुरूम आहे म्हणून पप्पांनी दुसरीकडून माती आणली आणि खत आणून मग टाकलं आणि ते छान मिक्स केलं। आणि आम्हाला झाड ना सुटीचं हाताने लावायचं होतं। ती खूप खुश होती का तिच्या हाताने झाड लावू म्हणून। हे बघा, तिने नारळ ठेवले आणि पप्पाने त्याला मस्त असे पॅक करून घेतलं। आणि प्लॉटवर ना बाकीचे झाडं पण लावलेले आहेत आम्ही, असं अंजीरचं झाड, मग बाकीचे अजून भरपूर झाडं आहेत। आवळ्याचं आहे, सीताफळचं आहे। पेरू आमचे जळून गेलेत। नंतर ना इथं मेथी आणि पालक लावलेली आहे आम्ही, तर त्याला ना पाणी टाकते मी थोडं थोडं। नेहमी तर असं पप्पाच येतात आणि पाणी टाकतात, पण म्हटलं आलेली ते टाकू थोडंसं पाणी, तर मेथी आणि पालकला पाणी टाकलं आहे। अजून छोटे छोटे आहेत, मोठे आल्यानंतर त्याचे व्हिडिओ शेअर करायलाच मी तुमच्यासोबत। आणि आजूबाजूला पण झाडं लावलेली, त्याच्यानंतर शेवगाचे, आंब्याचे। आणि इथं पण आपली चवडी आणि वाल वगैरे आलेली आहे, छोटे छोटे आलेले आहेत वेल त्याचे, त्याला पण मी पाणी टाकून घेत होती। आणि त्याच्यानंतर ना इथं लिंबूचं झाड आलेलं आहे साईडला, आणि तूर आलेली आहे। मागच्या वर्षी लावली होती तूर, मग तिची उगवून आलेली आहे तूर। आणि हे चिक्कूचं झाड आहे आपलं। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय।